नमस्कार खवयांनो, कसे आहात? मी शरयू तुमचं कुक विथ शरयूमध्ये स्वागत करते। चला तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे भारतातली सगळ्यात पारंपरिक अशी स्वीट डिश, ते म्हणजे मिल्क केक। भारतामध्ये जुन्या काळी हा केक स्पेशल ओकेजन्सला कट करण्यात यायचा। चला तर आपण सुद्धा आज हा केक बनवूयात। सर्वप्रथम मी एका पॅनमध्ये अगदी थोडं असं तूप घालून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आपल्याला या तुपाच्या साहाय्याने कढई संपूर्ण ग्रीस करून घ्यायची आहे, अशा प्रकारे बघा। आणि गॅस माझा एकदम कमी आचेवर आहे बघा। त्यानंतर आपण यामध्ये दूध घालून घेतो आहोत। 1 लिटर दूध मी यामध्ये घालते आहे। A2 गाईचं दूध मी इथे यूज केलेलं आहे। फुल्ली क्रीम हे दूध आहे। लहान मुलांसाठी सुद्धा आपल्याला हा केक बनवायचा आहे, त्याच्यामुळे मी इथे A2 गाईचं दूध वापरलेलं आहे। बघा, आपल्याला अशा प्रकारे हे दूध तापवून घ्यायचं आहे। सर्वप्रथम आपण याला एक उकळी येऊ देणार आहोत। कमी आचेवरतीच आपल्याला हे दूध होऊ द्यायचं आहे। अगदी हळूहळू आपण ते तापवून घेतो। तुम्ही बघू शकता इथे माझ्या दुधाला उकळी आलेली आहे बघा। अशा प्रकारे ते सतत फिरवत राहायचं, जेणेकरून खालून दूध लागायला नको कढईला। त्यानंतर आपल्याला यामध्ये सायट्रिक ॲसिड म्हणजे निंबूसत घालून घ्यायचं आहे। अगदी थोडं मी घातलेलं इथे बघा। आणि ते छान असं फिरवून घ्यायचं आहे, यामुळे दूध लवकर फाटेल आपलं बघा। आपल्याला अशा प्रकारे दूध फाडून घ्यायचं आहे बघा। आणि यातलं पनीर वेगळं झालंय, तुम्ही बघू शकता दुधातलं। मस्त आपलं दूध आता इथे केकसाठी रेडी झालेलं आहे। चला तर आपण हे सतत परतवायचं आहे दूध। आणि यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला इथे आटवायचं आहे, तुम्ही बघू शकता। आता सुद्धा माझी आस मंदच आहे गॅसची बघा। कमी आचेवरच आपल्याला हा पूर्ण केक होईपर्यंत कमी आचेवरच आपल्याला होऊ द्यायचं आहे। यानंतर यातलं अर्ध पाणी आटल्यावरती 1 चमचाभर तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे। हे सुद्धा गाईचंच तूप मी इथे यूज केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तूप संपूर्ण मिक्स झाल्यावरती आपल्याला छोटी 1 वाटी साखर यामध्ये घालायची आहे बघा, अशा प्रकारे। आणि आता ही साखर सुद्धा आपल्याला या दुधासोबतच ढवळत राहायची आहे। जोपर्यंत दुधातलं पाणी आटत नाही तोपर्यंत आपण हे सतत ढवळत राहणार आहोत, अशा प्रकारे बघा। खूप पेशन्सनी हा केक बनवावा लागतो। मोठ्या आचेवर जर आपण हा केक केला तर दुधाचं जे पनीर आहे ते जळण्याची शक्यता आहे बघा। अगदी कमी पाणी राहिल्यावरती मी यामध्ये थोडं केसर घालून घेते आहे बघा। 10 ते 12 केसरच्या काड्या मी इथे घातलेल्या आहेत, अशा प्रकारे। आणि ते सुद्धा आपल्याला मिक्स करायचे आहेत मस्त। केसरमुळे केकला छान कलर येतो। आपल्याला नॅचरल केक बनवायचा आहे, त्याच्यामुळे जे हेल्दी आहे, नॅचरल आहे, असेच कंटेंट आपण त्यामध्ये घालणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे दुधातलं संपूर्ण पाणी आटलेलं आहे बघा, मस्त। आणि साखरेचा पाक सुद्धा यामध्ये छान मिक्स झालेला आहे। आणि हे आपल्याला आता सतत परतवायचं आहे। आणि अगदी थोडं पाणी राहिलं आता। हे सुद्धा आपल्याला ड्राय करायचं आहे। त्याआधी आपण यामध्ये विलायची पूड घालून घेतो आहोत। साधारण 1 खायचा चमचा मी इथे विलायची पूड घातलेली आहे बघा, अशा प्रकारे। ती सुद्धा मी मिक्स करून घेते आहे, याने छान फ्लेवर येईल आपल्या केकला। अशा प्रकारे मिक्स झाल्यावरती आपल्याला हे तोवर भाजायचं आहे जोवर अशा प्रकारे ब्राऊन कलर आपल्या मिक्सरला येत नाही बघा। थोडा ब्राऊन कलर याला आलेला आहे। आणि आता आपला केकसाठी हे बॅटर रेडी आहे। तर मी एका पॅनला ग्रीसिंग करून घेतलं होतं तुपाचं, आणि अशा प्रकारे भरपूर ड्रायफ्रूट्स मी खालच्या भागाला घालून घेते आहे बघा। बदाम आणि काजू मी इथे घातले आहे। तुम्हाला पिस्ता आवडत असेल तर ते तुम्ही घालू शकता। आणि गरम गरमच आपलं जे सारण आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत, अशा प्रकारे। थोडं सारण आपल्याला घालायचं आहे आणि ते अशा प्रकारे आपल्याला लेयर बाय लेयर प्रेस करून घ्यायचं आहे, सेट होईल या दृष्टीने बघा। थोडं सारण मी घालून हे
एक एक लेअर प्रेस करून घेते आहे मस्त। म्हणजे आपण जेव्हा हे मोल्डच्या बाहेर काढू केक तेव्हा तो परफेक्टली डिमोल्ड होतो। बघा मी अशा प्रकारे पूर्ण सारण एकसारखं प्रेस करून घेते आहे। अशा प्रकारे सेंटरला सुद्धा आपल्याला ते व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे। राहिलेलं सारण सुद्धा मी यामध्ये घालून प्रेस करून घेते आहे। बघा छान प्रकारे आपलं प्रेस झालं। त्यानंतर आता आपल्याला हा केक सेट व्हायसाठी ठेवायचा आहे, तर मी यावरती फॉईल लावून हा साधारण अर्धा तास फ्रीजरला ठेवणार आहे। केक फ्रीजरमधून मी इथे बाहेर काढते, अर्धा तास झालेला आहे। बघा फॉईल मी रिमूव्ह करून घेते आहे। बघा आपला केक छान प्रकारे सेट झालेला आहे इथे। छान, तो खूप गरम होता त्यामुळे आपण फ्रीजरला घातलेला। आता आपल्याला हा बाहेर काढायचा आहे, तर अशा प्रकारे काठाने चाकू फिरवून घ्यायचा आणि प्लेटमध्ये या प्रकारे हा डिमोल्ड करायचा आहे। मस्त आपला केक एकदम परफेक्टली बाहेर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि खूप छान एजिंग या केकच्या आलेल्या आहेत। मस्त हेल्दी केक आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतोय, कलर पण परफेक्ट आलेला आहे। आता याला डेकोरेट आपल्याला करायचं आहे, तर आपण गुलाबाच्या पाकळ्यांनी हा केक छान प्रकारे सजवू शकतो। सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स मी इथे वापरते आहे, जेणेकरून लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा हा केक खूप हेल्दी आहे। भारतामध्ये त्यामुळेच हा जुन्या काळामध्ये केक स्वीट डिश दोन्हीसाठी वापरला जायचा। आणि आता मी ही व्हॅलेंटाईन्सच्या ओकेजनवरती हा केक मी बनवलेला आहे। तुम्ही बघू शकता एकदम खूप छान दिसतो आहे। यामध्ये भरपूर ड्रायफ्रूट्स आहे आणि दुधापासून हा बनलेला आहे। कमी साखर यामध्ये आपण यूज केलेली आहे, तरीसुद्धा हा केक खूप छान टेस्टी होतो। 1 लिटर दुधासाठी छोटी 1 वाटी साखर पुरेशी आहे इथे। मी हा केक व्हॅलेंटाईन्सच्या ओकेजनवरती बनवलेला आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्यांना बर्थडे, ॲनिव्हर्सरीज किंवा अशाच काही स्पेशल ओकेजन्सला करून खाऊ घालू शकता। लहान मुलांसाठी तर हा केक खूप हेल्दी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा कसा वाटतोय ते। अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। थँक्यू।